नमस्कार. पितांबरी उच्चारणा केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खवयच्या आजच्या या भागामध्ये मी शेफ देवरत तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपल्या घरी एखादं लग्न असतं किंवा एखादा मोठा समारंभ असतो तेव्हा आपल्याला किती तयारी करावी लागते आधीपासून. म्हणजे कपडे कुठले घालायचे आहेत, ज्वेलरी कुठली असणार आहे किंवा एक दुसऱ्याला गिफ्ट कुठले द्यायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टीचा खूप आधीपासून विचार करायला लागतो आपल्याला. आता तुम्ही विचार करा की घरी एखादं फंक्शन असताना आपल्याला एवढी तयारी करायला लागते, तर जेव्हा 5 स्टार हॉटेलमध्ये जेव्हा आमचे मोठे मोठे फंक्शन असतात तेव्हा आमची काय हालत होत असेल. मग ते काय असतं की जे होस्ट असतात त्यांच्या बऱ्याचशा डिमांड असतात, काही सजेशन्स असतात, तर त्याप्रमाणे मेनू पण डिझाईन करायला लागतो. जो मेनू असतो मंडळी तो एकदम शाही असतो आणि त्याच्यासाठी मेहनत पण शाही करायला लागते आम्हाला. आणि मेनू करायचं म्हणजे एक वेगळीच पद्धत असते आमची. अशा वेळी सगळी शेफ मंडळी एकत्र बसतात आणि प्रत्येक शेफ आपापलं सजेशन देतो. अशा प्रकारे एक मेनू तयार होतो. पण मेनू झाल्यानंतर पण पूर्ण काम झालेलं नसतं. ज्या दिवशी फंक्शन असतं त्यावेळी काय करतो आम्ही, सगळ्यात आधी फंक्शन सुरू व्हायच्या आधी होस्टसाठी फूड टेस्टिंग करतो. आणि मंडळी, एकदा का होस्टनी फूड टेस्ट केलं आणि त्याला ते आवडलं की त्याच्यानंतर आमचा जीव भांड्यात पडतो. घरी पण नाही का मंडळी, आपण जेव्हा पाहुण्यांना बोलवतो त्यांच्यासाठी एखादी डिश करतो खूप मनापासनं, आणि जेव्हा ती डिश त्यांना आवडते, त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतं आवडलेली डिश, तेव्हा कुठे आपल्याला बरं वाटतं. तसंच आता तुमच्या लक्षात आलं असेल की शाही मेनू करण्यासाठी शाही मेहनत लागते नाही का. आणि हे पण लक्षात आलं असेल की मी शाहीबद्दल काहीतरी बोलतोय म्हणजे आज काहीतरी शाही असणार आहे. बरोबर आहे तुमचं. आपण करतोय शाही पिस्ता रोल आणि लागणारं साहित्य आहे, मिल्क पावडर घेतलेली आहे, ब्रेड घेतलेले आहेत, दूध घेतलेलं आहे, नंतर इथे आपण पिठी साखर घेतलेली आहे, पिस्ता क्रश करून घेतलेले आहेत, नंतर थोडे ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत, नंतर तूप घेतलेलं आहे आपण, नंतर केसर घेतलेलं आहे, थोडंसं दुधामध्ये भिजवून घेतलेलं आहे आपण, वेलची पूड घेतलेली आहे आणि इथे आपण घेतलेला आहे कॉर्नफ्लॉर. हा जो पिस्ता रोल आहे हा ब्रेडपासून बनणार आहे आणि हा झटपट बनणार आहे. म्हणजे कसं आहे की अचानक जेव्हा तुम्ही एखादी पार्टी ठरवता किंवा घरी अचानक जेव्हा पाहुणे येतात, तर तुमची ही रेसिपी साधारणपणे अर्धा तासाच्या आत होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. अशी ही रेसिपी आहे, नीट बघून घ्या. तर आता आपण काय करतोय, इथे दूध तापवायला ठेवतोय. याच्यात आपण एक रबडी करणार आहोत, दुधाची रबडी करायची आपल्याला, पण त्याच्यामध्ये पण एक आयडिया करणार आहोत आपण. इथे घेतोय दूध, याला आपण उकळत ठेवूया. मंडळी, रबडीसाठी आपण दूध इथे तापत ठेवलंय, पण ते होईपर्यंत आपण एक काम करूया, सारण करायचं आपल्याला पिस्त्याचं, त्याची तयारी करून घेऊया आपण. पॅन गरम करायचं आहे आपल्याला आणि या पॅनमध्ये घेतोय थोडं दूध, त्याच्यात जाईल 1 चमचा तूप. त्याचबरोबर इथे आपण दूध आता तापतंय, 1 चमचा याच्यात घालतोय मिल्क पावडर, थोडीशी आणखीन घालू आपण, म्हणजे मी आपला वेळ जाणार नाही त्या दृष्टीने आपण थोडासा त्याला थिकनेस येईल त्या दृष्टीने मिल्क पावडर याच्यात घालून घेतोय. त्याचबरोबर आता इथे हे मिश्रण पण तापतंय, याच्यात पण जाणार आहे मिल्क पावडर. 4 चमचे मिल्क पावडर याच्यात घातलेली आहे. याला करून घेतोय मिक्स. आणखीन आपण 2 चमचे मिल्क पावडर यात घातलेली आहे आणि आता आपण याच्यात टाकतोय पिस्ते, थोडी पिठी साखर आपण याच्यात घालणार आहोत. याला करून घ्यायचं आहे मिक्स आणि याला आटवून घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर इथे आपण रबडीची तयारी करतोय. रबडीसाठी आपण कॉर्नफ्लॉर किंचित टाकणार आहोत थिकनेससाठी. तुम्हाला मी आत्ताच दाखवून ठेवतोय, कारण कसं आहे की रबडी बनवण्याची पद्धत, प्रोसेस खूप तशी वेळ लागणारी आहे. त्याच्यासाठी 3-3 तास, 2-2 तास कधी कधी वेळ लागतो, कारण की ते कंटिन्यूस हलवत राहायला लागतं दूध, आणि त्याच्यानंतर ती रबडी मस्त लच्छेदार आणि छान होते. रिड्यूस करायचं आहे हे मिश्रण. थोडीशी याच्यात वेलची पूड जाणार आहे, ब्रेड क्रम्स टाकतोय आपण थोडे, हे झाल्यानंतर हे मिश्रण काढून घेतोय मी एका. केसर हे मिल्क आहे, हे मी याच्यात टाकणार आहे. रंग छान येईल आणि चव पण मस्त. त्याच्यात जाईल थोडी साखर, एक 2 ते 2.5 चमचे आपण पिठी साखर टाकली याच्यामध्ये.
आणि थिकनेससाठी किंचित आपण कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकणार आहोत. आपण ही कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे थोडं पाणी टाकून त्याच्यामध्ये, आणि जे मिश्रण आहे हे आपण या रबडीमध्ये घालणार आहोत. त्याला मिक्स करून घेतलेलं आहे छान, आणि थोडंसं मी ब्रेड क्रम्ब पण याच्यात टाकणार आहे. आता ही रबडी मस्त तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करून याला थंड करून घेणार आहे. इथे आपण रबडी तयार करून घेतलेली आहे मस्तपैकी, आणि इथे पिस्त्याचं सारण तयार केलेलं आहे. आता आपल्याला करायचे आहेत रोल्स. रोल करण्यासाठी घेऊया हे ब्रेड्स. ज्या ब्रेडच्या ज्या कडा आहेत कट करून घेणार आहोत. चला आपण एक काम करूया, याला थोडंसं लाटून घेऊया. हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे. नंतर हे आपण जे थंड केलेलं पिस्त्याचं जे सारण आहे त्याचा रोल करूया. त्याचा एवढं बसेल का तेवढं बघूया. हां, परफेक्ट आहे हा. थोडीशी रबडी जाणार आहे इथे. हे रोल आपले तयार झालेले आहेत. आता आपल्याला एका प्लेटमध्ये त्याला अरेंज करायचं आहे. आता याच्यावर जाणार आहे ही रबडी. थोडंसं केसर मिल्क टाकूया आपण, आणि थोडे हे केसर वरती गार्निशसाठी आपण टाकूया. आपण तयार केलेला आहे शाही पिस्ता रोल, आणि मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी आवडली असेल आणि घरी करायची पटकन इच्छा होईल. त्यावेळी तुम्हाला साहित्य कृती लागेल ती लिहून घ्या. शाही पिस्ता रोल करण्यासाठी लागणारे साहित्य: ब्रेड, मिल्क पावडर, दूध, ब्रेड क्रम्स, पिस्त्याची भरड, पिठी साखर, तूप, दुधात भिजवलेलं केशर, कॉर्नफ्लोअर आणि वेलची पूड. कृती: एका पॅनमध्ये दूध गरम करून घ्यावं. दुसऱ्या पॅनमध्ये दूध आणि तूप गरम करून घ्यावं. पहिल्या पॅनमधील गरम दुधामध्ये मिल्क पावडर घालून नीट मिसळून घ्यावं. तूप आणि दुधाच्या मिश्रणामध्ये मिल्क पावडर घालून पिस्त्याची भरड आणि पिठी साखर घालून मिश्रण नीट मिसळून घ्यावं. नंतर वेलची पूड आणि ब्रेड क्रम्स घालून नीट परतून एका भांड्यात काढून घ्यावं. रबडीसाठी गरम केलेल्या दुधामध्ये दुधात भिजवलेलं केशर, पिठी साखर, कॉर्नफ्लोअरची पेस्ट आणि ब्रेड क्रम्स घालून सर्व मिश्रण नीट मिसळून एक उकळी काढून घ्यावी. ब्रेडच्या कडा कापून ब्रेडचे काप लाटून घ्यावेत. नंतर पिस्त्याचं तयार सारण त्यामध्ये भरून त्याचा रोल तयार करून घ्यावा. रोलच्या कडा रबडीने चिकटवून घ्याव्यात. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार रोल ठेवून त्यावर तयार रबडी आणि केशर मिश्रित दूध घालून डिश सर्व्ह करावी. आपली दुसरी रेसिपी पण तितकीच इंटरेस्टिंग आहे बरं का. आपण करतोय खुश्का राईस. ही खुश्का राईस म्हणजे काय एक्झॅक्टली? ही साऊथ इंडियामधली जी मुस्लिम कम्युनिटी आहे त्यांच्यामध्ये, त्यांच्या घरामध्ये होणारी एक मस्त राईसची डिश आहे. साधारणपणे आपण कसं मसाले भात वगैरे करतो त्या स्टाईलचा हा भात असतो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये टोमॅटो, कांद्याचा वापर होतो, आणि त्याचबरोबर हा राईस सिम्पल आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या किंवा असं काहीच नसतं. बेसिकली टोमॅटो आणि कांदा या दोन गोष्टी वापरून हा राईस बनतो, आणि इतका टेस्टी बनतो तुम्हाला सांगतो. फक्त याची जी पद्धत आहे ना ती व्यवस्थित बघून घ्या. त्याचा जो मसाला आहे तो साधारणपणे बिर्याणी स्टाईलचा मसाला आहे, पण तरी पण थोडासा वेगळा आहे. तर तो कसा वेगळा आहे ते तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आपण इथे घेतलं, बारीक चिरलेला टोमॅटो आहे, कांद्याचे स्लायसेस आहेत आपण घेतलेले आहेत, बासमती चावल घेतलेलं आहे, इथे आपण टोमॅटोचे मोठमोठे पीसेस घेतलेले आहेत, कांदा बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर आहे माझ्याकडे, नंतर इथे लवंग घेतलेली आहे, मिरची आहे, तूप घेतलेलं आहे, त्याचबरोबर इथे आपण दही घेतलेलं आहे, नंतर इथे लसूण आहे, दालचिनी, मोठी इलायची, नंतर इथे आपण आलं घेतलेलं आहे, नंतर वेलची घेतली आहे, काळी मिरी आपण घेतलेली आहेत अख्खी, त्याचबरोबर इथे आपण बेदाणे घेतलेले आहेत,
पुदिना घेतलेले आहेत, काजू आहे, तेजपान आहे, गरम मसाला, तिखट, हळद आणि आपण घेतलंय मीठ. तर मंडळी असा मसालेदार आणि खूप टेस्टी असा राईस आहे. तर हा खुश्का राईस करायची पद्धत काय आहे, तर आपल्याला जर एखादं तांब्याचं किंवा भांडं असेल, कढई असेल, एखादी मस्तपैकी मोठी जाड बुडाची कढई असेल तर ती घ्यायची आपल्याला. मी मात्र याच्यात आज माझ्याकडे मातीचं मस्त एक मडकं आहे, त्याच्यामध्ये मी हा राईस करणार आहे. आणखीन टेस्टी होणार आहे राईस. तर मी इथे काय करतोय, सगळ्यात आधी हे जे भांडं आहे हे तापत ठेवूया आपण आणि याच्यामध्ये तूप आणि तेल दोन्ही पण मी टाकणार आहे. आणि मुख्य म्हणजे आता हे तापेपर्यंत याच्यामध्ये आपण तांदूळ भिजवायचा आहे आपल्याला. याच्यामध्ये जाणार आहे दालचिनी, थोडे लवंग, हिरव्या मिरच्या, गावामध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी मातीची भांडी यूज होतात, त्याचबरोबर चुलीवरती स्वयंपाक केला जातो. तर प्रत्येक गोष्टीला एक कारण आहे, अर्थात मातीची उपलब्धता आणि त्या प्रकारची भांडी तिथे बनतात. पण त्यामध्ये जे जेवण बनतं त्याला मला असं वाटतं एक अर्धन फ्लेवर, एक वेगळ्या प्रकारचा फ्लेवर असतो. आणि त्याच्याचमुळे जेव्हा आपण एक गावी जातो आणि तेव्हा असं चुलीवरचं मस्तपैकी जेवण जेवतो तेव्हा ते सॅटिस्फॅक्शन ते वेगळं आहे. कारण ती जी चव आहे ती ओरिजिनल चव आहे आणि त्याची ती मॅच आपण खरं म्हणजे आता आपल्या नेहमीच्या भांड्यांमध्ये ती होऊ शकत नाही. तेव्हा माझं सजेशन असं आहे की काही पारंपरिक रेसिपीज करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची काही भांडी आणून ठेवा. जेव्हा वेळ असतो ना आपल्याला संडेला, जेव्हा सुट्टीचा दिवस असतो तेव्हा अशा भांड्यांमध्ये मस्तपैकी स्वयंपाक करायचा आणि त्याचा सगळ्यांनी बसून आस्वाद घेतला पाहिजे. याच्यात जाणार आहे हे अख्खे लसूण. आता हे अख्खे टाकतोय मी का, कारण की नंतर याला आपल्याला परत पेस्ट याची करायची आहे, म्हणून मी आता सध्या हे या सगळ्या गोष्टी अख्ख्या टाकतोय. लसूण जास्त टाकलेलं आहे, थोडं आलं टाकतोय याच्यात. आता जाणार आहे कांदा. कांद्याला थोडं परतायचं आहे आपल्याला. आता टाकतोय टोमॅटो. वा, आता टोमॅटो पण परतून घेतोय. टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे छान. आता टोमॅटो आणि सगळ्या गोष्टी छान परतल्या गेलेल्या आहेत आणि याच्यात आता थोडं पुदिना आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. हे मिश्रण मंडळी परतून तयार झालेलं आहे. आता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट तयार झालेली आहे. इथे राईस आपण भिजवून ठेवलेला आहे, एक त्याला 15-20 मिनटं भिजवायचा आपला राईस. आणि आता आपल्याला पुढची प्रोसेस काय आहे ती बघायची आहे. इथे मी पाणी तापत ठेवलेलं आहे मंडळी. याच्यात मसाला केला आणि त्याच भांड्यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस करतोय. याच्यात घेतो इथे तूप आणि तेल आपण टाकतोय याच्यामध्ये. हा जो खडा मसाला आहे तो सगळ्यात आधी मी याच्यात टाकणार आहे. 2 तेजपान टाकले आहेत, एक आपण मोठी इलायची टाकली आहे, 2-3 काळी मिरी आपण टाकलेली आहे, वेलच्या आपण याच्यात टाकणार आहोत. या सगळ्या गोष्टी आपण टाकून घेतलेल्या आहेत. याच्यात जाणार आहे चिरलेला कांदा. साधारणपणे 2 कांदे आपण चिरलेले टाकतो याच्यामध्ये. ते घेणार आहोत परतून. आणि याच्यात जाणार आहे टोमॅटो, ते पण बारीक चिरलेले आपण टाकतोय. या सगळ्या गोष्टी परत परतून घेतोय आपण. मसाल्यांचा फ्लेवर मस्त येतोय, छान त्याचा वास यायला लागलेला आहे आता. आणि टोमॅटो पण आता सॉफ्ट झालेले आहेत. आता या स्टेजला आपल्याला आपले जे मसाले आहेत ते याच्यामध्ये टाकायचे. याच्यात जाणार आहे तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला आपण याच्यात टाकणार आहोत. त्याचबरोबर काजू याच्यात टाकूया आपण आणि मनुका ज्या आहेत त्या थोड्याशा टाकणार आहे मी. मसाले पण परतून घेतलेले आहेत आपण छान. आणि आता याच्यामध्ये आपण जी पहिले पेस्ट केली होती ना
ती आपण आता याच्यामध्ये टाकणार आहोत. याच्यात आता आपण टाकतोय दही. त्याला केलंय मिक्स. याच्यात जाणार आहे मीठ, थोडी पुदिना, आणि आता हे झाल्यानंतर आता आपण याच्यात टाकूया गरम पाणी. तांदूळातलं पाणी आहे ते आपण काढून घेतोय. हे झाल्यानंतर आपल्याला टाकायचं तांदूळ याच्यामध्ये. हा राईस मस्त होणार आहे एकदम. वरती टाकूया 1-2 मस्त मिरच्या, पुदिना, कोथिंबीर थोडी टाकतोय. थोडंसं पाणी. ठेवतोय झाकण. याला आपण दम देणार आहोत मस्तपैकी, आणि याला स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे आपल्याला. याला सगळीकडनं व्यवस्थित सील केलेलं आहे आणि याला 20 मिनिटं दम द्यायचा आहे. छान दम द्यायचा आहे, म्हणजे याच्यावरती मंद आचेवरती त्याला शिजवायचं आहे छान. आणि नंतर 20 मिनिटानंतर पण गॅस बंद करून 10 मिनिटं तसंच ठेवा बरं का. ताबडतोब झाकण काढू नका, कारण की त्याच्यानंतर पण राईस शिजत राहतो आणि तो छान आणखीन आतपर्यंत सॉफ्ट होतो. याला मी कुक करून घेतो मंडळी, आणि गरमागरम तुमच्यासाठी सर्व करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. खुश्का राईस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तांदूळ, चिरलेले कांद्याचे काप, टोमॅटोचे काप, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, दही, तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर, तमालपत्र, लसूण पाकळ्या, चिरलेली पुदिन्याची पानं, लवंग, मनुके, चिरलेली हिरवी मिरची, काळी मिरी, वेलदोडे, आल्याचे काप, मोठी वेलची, काजू, दालचिनी, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका मडक्यामध्ये तूप आणि तेल गरम करून त्यामध्ये दालचिनी, लवंग, हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आल्याचे काप आणि कांद्याचे काप घालून परतून घ्यावं. एका बाजूला तांदूळ भिजवून घ्यावेत. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोचे काप, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर घालून नीट मिसळून मिश्रण वाटून घ्यावं. नंतर त्याच मडक्यामध्ये तूप आणि तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, काळी मिरी, वेलदोडे, मोठी वेलची आणि बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये टोमॅटो, लाल तिखट, हळद, गरम मसाला, काजू, मनुके, तयार वाटण, दही, मीठ, पुदिन्याची पानं आणि पाणी घालून एक उकळी काढावी. नंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून शिजवून घ्यावेत. नंतर मिरची आणि कोथिंबीर घालून मडक्यावर झाकण ठेवावं. झाकणाच्या बाजूने मळून घेतलेला पीठ लावून सजावट करून डिश सर्व्ह करावी. आता बघूया आपण जो राईस केला होता तो कसं झालेला आहे, आणि मिठाई पण. राईस मध्ये मसाल्यांचा बॅलन्स एकदम मस्त झालेला आहे. त्याबरोबर टोमॅटो आणि दह्यामुळे किंचितचा तो आंबटपणा पाहिजे तो आलेला आहे. जेव्हा अशा गोष्टी आपण खातो, चाखतो, तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला त्या आतमध्ये कुठेतरी भेटतात त्या चवी, आणि आपल्याला त्या आवडतात. तर तसाच हा मस्त राईस झालेला आहे. आता बघूया, आपण डेझर्ट केलं, त्याच्यामध्ये आपण ब्रेडचा वापर केला होता. अस्सल प्रोफेशनल हलवायाकडची एखादी मिठाई आपण जेव्हा आणतो तशी याची चव आलेली आहे. मस्त केसराचा फ्लेवर आहे, पिस्त्याची चव आहे, गोडवा पण ओव्हर पॉवरिंग नाही आहे, खूप जास्त गोड नाही आहे, त्यामुळे खाताना मजा येते. आणि चिल्ड आहे मिठाई ही. सर्व करताना तुम्ही थंडच सर्व करा. आजच्या रेसिपीज करून बघा आणि तुम्हाला या कशा वाटल्या हे मला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर.
आम्ही सारे खवय्ये झी मराठी 16वा मजला ए विंग मॅरेथॉन फ्युचर एक्स NM जोशी मार्ग लोअर परेल पूर्व मुंबई 400013 वेबसाईट zee-marathi.zee5.com ईमेल आयडी zee-marathi@zee.slgroup.com. वरण भात किंवा मसाले भात या चवी आपल्यासाठी नेहमीच्याच आहेत, पण काही वेगळी चव चाकायची असेल तर हा खुशका भात नक्की करून बघा. आणि इथे आपण प्रोफेशनल जी मिठाई असते ती घरच्या घरी कशी करायची, म्हणजे तुम्हाला कोणाला कळणार पण नाहीये की तुम्ही घरी केली, इतकी ती मस्त झाली आहे मिठाई. तर या दोन्ही रेसिपीज करायलाही मजा आली, मलाही खायला मजा आली, पण मला खात्री आहे तुम्ही या रेसिपीज नक्की करून बघणार आहेत, तुम्हालाही खायला मजा येणार आहे या रेसिपीज. पुढच्या भागामध्ये पण मस्त असंच काहीतरी इंटरेस्टिंग प्लॅन करू, नाही का? त्यासाठी पाहत राहा पितांबरी रुचियाना केमिकल फ्री गुळ पावडर प्रस्तुत आम्ही सारे खाऊये. भेटूया पुढच्या भागात, आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.